मी गोपाल पाटील. आपल्याला स्टेजवर जाण्याची भीती वाटते का? किंवा आपले स्टेजवर गेल्यावर आपले हात थरथरतात का? किंवा आपल्याला घाम फुटतो का? ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आणि या सर्व प्रश्नांवर मात देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत उत्कृष्ट सूत्रसंचालन कसं करायचं आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक कसं बनायचं. या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला नक्कीच एक उत्कृष्ट सूत्रसंचालक बनण्याची संधी या ठिकाणी भेटणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, माझी विनंती आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजच शिकून घ्या की आपण सूत्रसंचालन कसं करायचं. सोप्या मांडणीत तुम्हाला सांगणार आहे की सूत्रसंचालन आपण कसं करायचं. म्हणजे सूत्रसंचालन करणं हे खूप अवघड आहे अशातला भाग नाही. प्रत्येक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जी रूपरेषा असते ती एकच असते आणि तीच आपण फॉलो करत असतो. जसं की मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगतो की कुठलाही कार्यक्रम असला तर सूत्रसंचालन करत असताना सुरुवातीला आपण आगमनापासून सुरुवात आपली होत असते. म्हणजे जसं की सुरुवातीला होते आगमन. सुरुवातीला पाहुण्यांच्या स्टेजवर तुम्ही आगमन करायचे. जसे की मी आजच्या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. अशा प्रकारे तुम्ही पाहुण्यांचे आगमन करू शकतात. तदनंतर महत्वाचं असतं कुठल्याही कार्यक्रमाचा भाग म्हणजे महत्वाचं असतं अध्यक्षस्थान. मग त्यानंतर तुम्ही अध्यक्षस्थान कोणाला द्यायचं, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपल्यापैकी कोणीतरी असते त्यांना ते स्वीकारायला लावायचं. जसं की म्हणजे आपल्या ज्या संस्थेत आपण कार्यक्रम घेत आहोत त्या संस्थेतील वरिष्ठ व्यक्ती असतील किंवा जो कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे प्रमुख असतील किंवा कोणीतरी आपल्यातीलच मान्यवर असतील, अशा लोकांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तुम्ही त्यावेळेस स्वीकारायला लावायचे. आणि त्यानंतर महत्वाचा विषय असतो दीपप्रज्वलन किंवा पुष्प अर्पण करणे. आता यामध्ये एक विषय महत्वाचा आहे, समजून घ्यायचा. जर कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतोय त्या ठिकाणी जर समय ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी दीपप्रज्वलन होईल. परंतु जर त्या ठिकाणी समय नसेल तर त्या ठिकाणी कुठल्याही महान पुरुषाची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. म्हणजे हे दोन वेगवेगळे भाग झाले. आपण बोलताना जर समय असली तर बोलायचं की मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे किंवा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. नसेल तर मग त्या ठिकाणी कुठल्याही महान पुरुषाची प्रतिमा ठेवून तुम्ही असं म्हणायचं की मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढावी, कार्यक्रमाची सुरुवात करावी. हे झालं कार्यक्रमापर्यंत. तदनंतर मान्यवरांना पुनश्च स्थानापन्न होण्याची विनंती करावी. मग पुढील विषय असतो की जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले असतात त्यांचा परिचय हा श्रोत्यांना करून द्यायचा. त्यांचा परिचय श्रोत्यांना व्हावा की आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती नेमका कोण आहे. त्यामुळे काय होतं, श्रोते अजून उत्साहित होतात त्यांना ऐकण्यासाठी. म्हणून महत्वाचं असतं की तुम्ही मंचावरील प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यास सांगावे. आणि त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे अतिथी देवो भव म्हणून आपण सन्मान करत असतो. म्हणून तुम्ही यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे तुम्ही स्वागत करायचे. पण त्यामध्ये स्वागत करत असताना लक्षात ठेवायचं, स्वागत करण्यास कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी हे सर्वप्रथम त्यामध्ये घेतले गेले पाहिजे. त्यामध्ये देखील उच्च पद ज्याला असेल त्याचं सर्वप्रथम स्वागत झालं पाहिजे आणि तसेच खाली हळूहळू तुम्ही येत गेले पाहिजे. असे स्वागत करावे. त्या ठिकाणी गडबड करू नये, त्या ठिकाणी कुठलीही चूक करू नये. या ठिकाणी बऱ्याच वेळा चुका होतात, परंतु तुम्ही ज्या व्यक्तीचे उच्च पद असेल त्या व्यक्तीला सर्वप्रथम स्वागत करायचे आणि त्यानंतर मग हळूहळू खाली यायचे. आणि मग नंतर समोर बसलेले श्रोते, तुमच्या कार्यक्रमाचे आयोजक, तुम्ही
तुमच्या सोबती सवंगडी यांचे सर्वांचे तुम्ही शब्दसमूहाने स्वागत करायचे. आणि मग त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना तुम्ही कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्यास सांगावे. तुम्ही त्यांना तशी विनंती करावी की मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वांसमोर मांडावे, सर्वांना प्रास्ताविक सांगावे, कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी, अशी तुम्ही त्यांना विनंती करू शकता. म्हणजे एकंदरीत कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा त्यांनी सांगितल्यानंतर मग सुरुवात होईल प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने. प्रमुख पाहुण्यांचं भाषण त्या ठिकाणी होईल. म्हणजे आता कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले असतात त्यांचं मार्गदर्शन व भाषण ऐकण्यासाठी तुम्ही त्यांना विनंती करायची आहे की मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन व आपले विचार श्रोत्यांसमोर किंवा आमच्या समोर मांडावे. हे सर्व झाल्यानंतर मग आपल्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल. जसे की सांस्कृतिक कार्यक्रम जर असेल तर सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि किंवा मग बक्षीस वितरण सोहळा असेल तर बक्षीस वितरण सोहळा होईल किंवा मग जो काही कार्यक्रम रूपरेषा तुमची ठरलेली असेल त्या भाषणानंतर तुम्ही कार्यक्रम आपला सुरू करू शकतात. आणि त्यानंतर सर्वात शेवटी संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना अध्यक्षीय भाषणासाठी आणि आभार प्रदर्शन अध्यक्षीय भाषणासाठी त्यांना आगमन करायचे आहे. त्यांना तुम्ही विनंती करायची आहे की मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण देऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. ते झाल्यानंतर सर्वात शेवटी हे आभार प्रदर्शन होईल आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपेल. तुम्हाला जर आभार प्रदर्शनासाठी जर काही मदत लागली तर तसा व्हिडिओ देखील आपण आपल्या YouTube चॅनलला सोडलेला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. आज आपण सूत्रसंचालनावर बोललो, आभार प्रदर्शनावर देखील आपण बोललेलो आहोत. जर तुम्हाला कधी महाविद्यालयीन जीवनामध्ये अडचणी आल्या, काही अडचणी निर्माण झाल्यात, काही स्टेजवर बोलताना अडचणी निर्माण झाल्यात तर त्याविषयी देखील आपण त्यावर चर्चा करणार आहोत.